नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत एक अशी कथा जी ऐकून तुमचं मन सुन्न होईल। ही गोष्ट आहे एका सुंदर पण धोकादायक स्त्रीची। तिचं नाव वंदना कलिता। दिसायला साधी पण मनात गुन्ह्याचं वादळ दडलेलं होतं। ती 30 वर्षांची होती। उंच, गोरी, मजबूत आणि आत्मविश्वासाने भरलेली। दिवसभर ती जिममध्ये ट्रेनिंग द्यायची, बुलेटवरून शहरभर फिरायची। पैशाची आवड होतीच, पण तिची खरी कमजोरी होती नवीन नात्यांचा नशा। वंदना एका शाळेत पीटी टीचर होती। तिथेच तिची ओळख होते अमरज्योती देव नावाच्या श्रीमंत तरुणाशी। प्रेम फुलतं आणि दोघं लग्न करतात। अमरज्योतीच्या आईचं नाव होतं संकरी देव, एक समजूतदार पण कडक बाई। सुरुवातीला सगळं ठीक चालू होतं, पण वंदनाला घरात राहणं आवडायचं नाही। ती म्हणाली, मी पुन्हा काम सुरू करायचं आहे। सासूने मदत केली, तिला एक जिम उघडून दिलं, पण त्या जिमचं खरं कारण कुणालाच माहीत नव्हतं। जिममध्ये येणाऱ्या तरुणांशी वंदनाची ओळख वाढू लागली। मैत्री, मग आकर्षण, आणि मग ती त्यांना आपल्या जाळ्यात ओढू लागली। तिचा संसार मात्र तुटत चालला होता। पती अमरज्योतीला तिच्या वागण्यावर संशय येऊ लागला। घरात रोज भांडणं व्हायची। एक दिवस अमरज्योती अचानक घरी येतो आणि त्याच्या नजरेसमोर घडतं ते काही त्याने स्वप्नातही पाहिलं नव्हतं। त्याची पत्नी 2 तरुणांसोबत अश्लील अवस्थेत होती। अमरज्योती संतापतो। तो ठरवतो, आता पुरे झालं, मला घटस्फोट हवा। पण वंदनासाठी ही गोष्ट संपली नव्हती। ती तर आता अधिक धोकादायक झाली होती, कारण तिला समजलं की तिच्या सासूच्या नावावर संपूर्ण मालमत्ता आहे। घटस्फोट झाला तर तिच्याकडे काहीच राहणार नव्हतं। मग ती ठरवते अडथळे संपवायचे। सुरुवात होते सासूपासून। एका रात्री ती आपल्या सासूसोबत असते। तिच्या साथीला असतात तिचे 2 प्रेमी, घंटीदास आणि अरुपदा। त्यांनी मिळून संकरी देव यांचा श्वास गुदमरवून घेतला आणि मृतदेह नदीत फेकून दिला। काही दिवसांनी पती अमरज्योतीही अचानक गायब होतो। वास्तवात त्याचंही तेच झालं। वंदना आणि तिच्या साथीदारांनी त्यालाही मारून नदीत फेकलं। सुरुवातीला कोणीच संशय घेत नाही, उलट वंदनाच स्वतः पोलिसांकडे जाऊन मिसिंग रिपोर्ट दाखल करते। पण सत्य लपवून राहत नाही। जेव्हा तपासात वंदनाच्या बँक व्यवहार, फोन कॉल आणि सीसीटीव्ही फुटेज मिळतात, तेव्हा पोलिसांना सगळं स्पष्ट होतं। शेवटी चौकशीत वंदना सगळं कबूल करते। ती म्हणते, हो, मीच केलं, प्रेमासाठी नाही तर माझ्या स्वार्थासाठी। वंदना आणि तिचे साथीदार अटक होतात। ज्या हातांनी जिममध्ये लोकांना फिटनेस शिकवला, त्या हातांनीच तिने 2 निर्दोष जीव संपवले। मित्रांनो, ही कथा सांगते की नशा कोणताही असो, पैसा, प्रेम किंवा शरीराचा, तो मर्यादेबाहेर गेला की माणूस स्वतःचं आणि इतरांचं आयुष्य उद्ध्वस्त करतो। कारण गुन्हा कधीच लपून राहत नाही, तो सावल्यांतूनही बाहेर येतोच।